मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका। क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका। मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका। जीवन तुझे आम्हास प्रेरणा, दाही दिशा तुझीच गर्जना। गर्जना भीमराया, माझा भीमराया, भारताचा पाया, माझा भीमराया। हजारो वर्षांचा अंधार नष्ट करणारा भीम सूर्य, भीम सूर्य, भीम सूर्य। त्यांच्याबरोबर चर्चा केली, त्यांचं सुद्धा मत आहे की आम्ही हे जागा आपण घेऊ शकतो। पण हे सगळं करत असताना लोकभावनेचा आदर करणं हे सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून आमचं तेवढंच काम होतं। त्यासाठी म्हणून निश्चितपणे प्रयत्न केला। पण 1251मध्ये अजूनही काही लोकांची भावना आहे 1251 लोकांमध्ये, आणि त्या भावनेशी आम्ही सगळे सहमत आहोत। पण हे करत असताना एकंदरीत गेली 35 वर्ष त्या शिरोळ तालुक्यातल्या सामान्य जनतेनं बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं स्वप्न हे केवळ रंगवलं। आज जवळपास 2 पिढ्या आज या ठिकाणी मला दुर्दैवानं सांगायला लागले की सावंत सर आणि अनेक वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा अशी माणसं आज आपल्यातनं निघून गेली, तरीसुद्धा अजून आपण हा 35-40 वर्षामध्ये आपण पुतळा बसवू शकत नाही। हे काही चित्र आपल्या तालुक्याचा, आपला प्रगत तालुका जेव्हा आपण आपल्या शिरोळ तालुक्यात म्हणतो त्यावेळेला हे काही चित्र आपल्या दृष्टीने फारसं काय चांगलं आहे अशा पद्धतीची परिस्थिती नाही। त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आपण 1251मध्ये हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ज्यावेळेला आपण हा न्यायालयीन लढा हा चालू ठेवू, ज्यावेळेला आपल्याला तिथं जागा मिळेल त्यावेळेला आपण तिथं एक बाबासाहेबांचं त्या ठिकाणी स्मारक NPSC UPSC आज आपली सर्वसामान्य मुलं त्या NPSC UPSC असेल किंवा इतर स्पर्धा परीक्षा असतील त्या स्पर्धा परीक्षेमध्ये ही मुलंसुद्धा केवळ नुसतं बाबासाहेबांचं नाव घेऊन चालणार नाही, तर बाबासाहेबांच्या विचारानं खऱ्या अर्थानं आम्ही चाललो तरच खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचं स्मारक किंवा बाबासाहेबांचा पुतळा आम्ही ही उभा केल्याचं सार्थक केलं। ही भूमिका करून त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी म्युझियम, लायब्ररी अशा पद्धतीची भूमिका त्या 1251मध्ये आपण घेण्याचा प्रयत्न केला आहे। आणि त्या दृष्टीनं त्याला न्यायालयीन लढा आपण हा चालू ठेवायचा, ही भूमिका आपण सगळ्या म्हणजे त्याला प्रशासनानं सुद्धा सहकार्य करण्याची भूमिका दिल्या। लोकप्रतिनिधी आणि आपण जनता म्हणून लोकप्रतिनिधी असेल, मी सुद्धा त्या ह्याच्यामध्ये तिथं जिथं लागेल तिथं आपला सिनियर वकील लागला तिथं सिनियर वकील लागेल, तिथं काय करायला लागेल ते पूर्ण तर मनानं आपण करण्याचा निर्णय आपण घेतला। पण हे सगळं होत असताना 35-40 वर्ष हा सगळा बाबासाहेबांच्या पुतळ्याचा हा चाललेला प्रवास ही कुठेतरी थांबला पाहिजे, ही भूमिका ठेवून आपण आपल्या जयसिंग उद्यानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सांगलीपासून आपण येतो, एका बाजूला कोल्हापूरकडनं छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवतीर्थ आपण त्या ठिकाणी करतो आणि त्या बाजूला येताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि त्या ठिकाणी लायब्ररी खालच्या बाजूला अशा पद्धतीचं एक अत्याधुनिक अशा नव्या पिढीला केवळ पुतळा नव्हे तर एक बाबासाहेबांची प्रेरणा ही ह्या तरुण पिढीनं घ्यावी, त्या दृष्टीने चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी आपण बाबासाहेबांचा पुतळा आणि त्या ठिकाणी वाचनालय अशा पद्धतीचं भीमसृष्टी तयार करण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतो। माझ्या सगळ्यात सगळ्या तमाम केवळ नुसतं बाबासाहेबांच्या पुरतं मर्यादित हा कुठला तरी विषय ठराविक समाजापुरतं नाही विषय हा होता, हा शिरोळ तालुक्याच्या अस्मितेचा विषय आहे आणि शिरोळ तालुक्याच्या अस्मितेच्या विषयासाठी म्हणून सगळ्यांनी राजकारण विरहित सगळा आपला सहभाव सोडून आणि ह्या सगळ्याच्या उद्घाटन आणि पायाभरणीला मी कुठेही हजर राहणार नाही। मी जे पाठिंबा जे प्रेक्षक राहत असणार आहे त्याची आपल्याला सगळ्यांना ज्ञान असावी, कारण शेवट यात कुठंतरी श्रेयवादाचा उद्या कुठं प्रसंग येता कामा नये, कारण आम्हाला शेवट श्रेयवादापेक्षा सुद्धा
35-40 वर्षाची सर्वसामान्य लोकांची भावना जी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि स्मारक व्हावं हे पूर्ण करणं हे माझं लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे तर या तालुक्यातला सामान्य नागरिक म्हणून ही माझी भूमिका आहे. त्या धनानं जे लागेल ते पूर्ण होईल त्याची जबाबदारी ही निश्चितपणे आमची राहील. येणाऱ्या 21 सप्टेंबरला बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सुद्धा तयार झाला आणि ती 21 सप्टेंबरला आपण आगमन सोहळा त्यासाठी म्हणून ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याचा आपण आगमन सोहळा केला तेवढ्याच कोल्हापुराचा आणि चांगल्या पद्धतीचा आपण हा आगमन सोहळा त्या सर्व तालुक्यातल्या जनतेच्या वतीनं करून एकंदरीत एक चांगला संदेश एक सर्व धर्मसमभावाचा संदेश आपण या तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेला आपण जनतेनं या सगळ्या राज्याला आणि देशाला घालून देऊया अशा पद्धतीची अपेक्षा ह्या निमित्तानं व्यक्त करतो. तमाम सर्व तालुक्यातल्या सगळ्या बंधू भगिनींनी या आगमन सोहळ्याला प्रचंड मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं एवढी कळकळीची सर्वांना आवाहन करतो. आणि या सगळ्या ज्या करत असताना आज कुरुंदवाडमध्ये सुद्धा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण त्या ठिकाणी सुद्धा करतो. तिथं सुद्धा आपण तो पूर्वरोधी पुतळा त्या ठिकाणी उभा करतो आणि विशेषतः पंचायत समितीमध्ये असणारा जो बाबासाहेबांचा पुतळा अंतपुतळा आहे तो सुद्धा आपण येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण तो पूर्णाकृती पुतळा त्या ठिकाणी उभा करतोय. त्याचा जीर्णोद्धार करून त्या पद्धतीनं सुशोभीकरण करून ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला घटना दिली त्यांचा आदर्श त्या पुढच्या पिढीपर्यंत चिरंतर त्यांचे विचार ते पुढच्या पिढीपर्यंत राहण्यासाठी म्हणून आपण त्या सगळ्या गोष्टी करतो. त्याला सर्व तालुक्यातल्या तमाम नागरिकांचं सहकार्य आणि आशीर्वाद हे आपल्या पाठीशी असावे. एकंदरीत या सगळ्या न्यायालयीन लढाईची पुढची आपण त्या 1251साठी करायचं त्यासाठी म्हणून सुद्धा आपल्या सगळ्यांचं सर्व तालुक्यातल्या जनतेचं सहकार्य आणि पाठिंबा हे अपेक्षित आहे. ज्या नवीन पुतळा आपण ज्या ठिकाणी उभा करतोय त्याला सुद्धा अपेक्षित आहे. आणि ज्या 1251मध्ये आपण MPSC UPSCचं आपण केंद्र करतोय त्या ठिकाणी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सिंहासनाधीश पुतळा आपण त्या ठिकाणी उभा करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. त्यामुळं कोणी कुठलंही राजकारण न करता आपण शेवट आपलं उद्दिष्ट सगळ्यांचं उद्दिष्ट आहे कोण केलं काय केलं याच्यापेक्षा सुद्धा पुतळा कसा उभा राहील ही जबाबदारी आपण सगळ्यांनी मिळून एकत्रितपणानं सर्वशक्तीनं आपण हा नेऊया अशा